internal energy. Okay, internal energy. Internal energy denoted by what? It is denoted by U. Internal energy is denoted by U. So what is internal energy? We will first of all we will see. The energy is stored in the substance. कोणत्या पदार्थामध्ये एनर्जी आपण स्टोर करतो तर त्याला काय म्हणूया आपण? इंटरनल एनर्जी. इट इज द एनर्जी स्टोर्ड in substance or system. Energy stored in the substance is called as internal energy. Simple definition. It is denoted by U. What is it is denoted by? It is denoted by U. It is denoted by U. Energy stored in substance is called as internal energy. It is a sum of. It is what it is? Sum of potential energy and kinetic energy. It is the sum of potential energy and kinetic energy. Potential energy due to कशामुळे असते? Due to forces. And kinetic energy कशामुळे असते? Due to atoms, ions and molecules. Atom, ions and molecules. हे आपण सॉलिड स्टेट मध्ये पाहिलं होतं. ॲटम, आयन आणि मॉलिक्युल्स यांची कायनेटिक एनर्जी असते आणि पोटेन्शियल एनर्जी फोर्सेस ऑफ याच्यामध्ये या पार्टिकल मध्ये असणारे काय असतात? या पार्टिकल्स मध्ये फोर्सेस असतात एक प्रकारचे. फोर्सेस ऑफ पार्टिकल्स अँड कायनेटिक एनर्जी आणि या दोघांची सम होऊन जी एनर्जी असते त्याला म्हणून आपण इंटरनल एनर्जी. इन थर्मोडायनामिक्स it is not possible to determine exact value of U. इंटरनल एनर्जी ची थर्मोडायनामिक्स मध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाही. का? कारण इंटरनल एनर्जीला ज्या क्वांटिटी कंट्रीब्यूट करतात, the quantity contribute to U is not measured or it is impossible to measure. मेजर करता येतच नाही. म्हणजे इंटरनल एनर्जी जी निर्माण होते, तयार होते ज्या क्वांटिटीमुळे बघा, ज्या क्वांटिटीचा समावेश होऊन, ज्या क्वांटिटी कंट्रीब्युशन म्हणजे काय? कंट्रीब्युशन काय म्हणतात मराठीत? नो, कंट्रीब्युशन मीन्स भागीदारी. कंट्रीब्यूट करणे म्हणजे इंटरनल एनर्जीला कंट्रीब्युशन करून जसं पार्टी करतो ना तसं कंट्रीब्यूट करून काय होते? आता इंटरनल एनर्जी बनते. तर इंटरनल एनर्जीला कंट्रीब्यूट करणारे जे क्वांटिटी आहे, इंटरनल एनर्जीला कंट्रीब्यूट करणारे जे क्वांटिटी आहे त्याला मेजर करता येत नाही. म्हणजे त्याचा कंट्रीब्युशन किती झाला तेच मेजर करता येत नाही. म्हणून इंटरनल एनर्जी मेजर करता येत नाही आणि त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ कोणाची? इंटरनल एनर्जीची एक्झॅक्ट व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाही. अँड इन थर्मोडायनामिक्स इट इज नॉट नेसेसरी. आवश्यकताच नाही थर्मोडायनामिक्स मध्ये यू डिटरमाइन करायची. हा क्वेश्चन आहे 2 मार्क साठी. तर इन थर्मोडायनामिक्स it is not necessary to determine the exact value of U and it is not necessary, याची आवश्यकता पडत नाही. Why? Because it is rather than delta U determine करता येते आपल्याला, पण काय करता येत नाही? It is not necessary to determine U determine नाही करता येते, पण डेल्टा यू डिटरमाइन करता येतो. कसा येतो सांगा आता? डेल्टा यू इज इक्वल टू काय घेतो आपण? U2 मायनस काय येते? U1. डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1 आणि U2 आणि U1 काय आहे सांगा हे आता? U1 इज इक्वल टू इंटरनल एनर्जी इन इनिशियल स्टेट. इंटरनल एनर्जी इन इनिशियल स्टेट and U2 is equal to internal energy in which state now? Final state. Internal energy in final state, internal energy in initial state. So delta U is equal to what? U2 minus U1. This is the internal energy. What is internal energy? परत एकदा सांगा. Energy stored in the substance is called as internal energy. It is the sum of what? PE and KE. PE and KE means what? Potential energy and kinetic energy.
कायनेटिक एनर्जी कशामुळे असते? ॲटम, आयन आणि मॉलिक्युल्स मध्ये असते. आणि पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू फोर्सेस ऑफ पार्टिकल्स. इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ यू. व्हॅल्यू ऑफ यू एक्झॅक्ट व्हॅल्यू डिटरमाइन करता येते का? नाही करता येते. इट इज नॉट पॉसिबल. बट the quantity of contribution cannot be measured, but it is necessary, it is not necessary thermodynamics rather than delta U. But delta U ला काय करता येते आपल्याला? मेजर करता येते. So delta U is equal to U2 minus U1 and delta U म्हणजे काय? Change in internal energy. Delta U is equal to means what? Delta U is equal to change in internal energy. चेंज इन इंटरनल एनर्जी. हे झालं इंटरनल एनर्जी बद्दल. ओके. और कौन सा चैप्टर है हिस्टोरिकल? अच्छा, वो तुमने विल सी नाउ एंथैल्पी. ओके, एंथैल्पी. एंथैल्पी डिनोटेड बाय व्हाट? H. एंथैल्पी. एंथैल्पी denoted by what? H. H is equal to, the formula is H is equal to U plus PV. Okay. Now you know that U is what? U is equal to internal energy. U is internal energy. P means what? Pressure. V means what? Volume. So what is enthalpy? Enthalpy is the sum of. Enthalpy is what? Sum of internal energy and pressure and volume. Sum of internal energy, pressure and volume is called as enthalpy. सोपी आहे definition. This is the simple definition. सोपी definition आहे. It is a sum of what? U. Internal energy is the sum of what? Internal energy U plus PV. What is enthalpy? Enthalpy is what? It is the sum of internal energy and pressure volume. It is the sum of internal energy and pressure volume is called as enthalpy. Okay. Now we will see enthalpy. Delta H is equal to delta U plus P delta V. हे आपण प्रूव्ह करू आता. We will prove this. How to prove now? Prove. We are proving delta H is equal to delta U plus P delta V. So for this consider H1 is equal to काय होईल सांगा आता? H is equal to काय आहे? H is equal to U plus P1 PV. So H1 is equal to काय होईल? U1 plus P1 V1. ही एंथैल्पी होईल इनिशियल स्टेटची. इनिशियल स्टेट एंथैल्पी. आणि H2 is equal to काय होईल? U2 plus P2 V2. H1 is equal to U1 plus P1 V1. H2 is equal to U2 plus P2 V2. H is equal to माहिती तुम्हाला याच्यावरून H1 H2 सेम आहे. हे जर इनिशियल स्टेट असेल तर हे काय असेल आता सांगा? फायनल स्टेट. It is of final state. H1 is of initial state. H2 is of final state. Now the difference if we take delta H is equal to काय होतं सांगा तुम्हाला माहिती आहे? Delta H is equal to H2 minus H1. Delta H is equal to H2 minus H1. So put the value. By putting the value, H2 is equal to what? H2 is equal to U2 plus P2 V2 minus H1 is equal to what? U1 plus P1 V1. So we will simplify. After simplification U2 minus बघा U2 पॉझिटिव्ह आहे. हे साइन काय याचं? मायनस U1. U2 minus U1. हे प्लस साइन as it is P2 V2 आणि हे मायनस साइन काय होईल? मायनस P1 V1. ओके. आता P2 V2 P2 is equal to P1 is equal to P because pressure is कसा असतो? Constant असतो. As pressure is constant, we are putting for this P2. So therefore this equation becomes U2 minus U1 plus PV2 minus PV1. Now U2 minus U1 is equal to what? Delta U plus P is the common. V2 minus what? V1. So V2 minus V1 is equal to what? V2 minus V1 is equal to delta V, and this is equal to what? Delta U, and this is equal to what? Delta H.
So this is going on. Delta H is equal to what? Delta H is equal to delta U plus P delta V. हेच आपण प्रूव्ह केलो. This is the proof म्हणून म्हणालो आपण delta H is equal to delta U plus P delta V आणि delta H is equal to delta U plus P delta V. तर परत एकदा पहा, delta H is equal to delta U plus P delta V म्हणजे काय आहे? एकदा इनिशियल स्टेटची कन्सिडर करायची आणि एकदा फायनल स्टेटची एंथॅल्पी काय कन्सिडर करायची? एंथॅल्पी. मग डेल्टा H इज इक्वल टू काय काढायचं आपल्याला? H2 H1. H2 इज इक्वल टू काय आहे? U2 P2 V2 आणि H1 इज इक्वल टू काय आहे? U1 P1 V1. Therefore U2 U1 इज इक्वल टू काय येतो? U2 U1 इज इक्वल टू डेल्टा U. Delta U plus P delta V. This is the proof of what? Enthalpy.